नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला आज आपण बनवूया झटपट असा प्रसादाचा शिरा। तर आपण इथे 1 वाटी रवा घेतला आहे, तूप घेतलं आहे, काजू बदाम केळ घेतलं आहे, थोडी इलायची घेतली आणि तुळशीचे पानं घेतले। आपण इकडे गॅसवर कढई मांडली। आता कढईमध्ये हे तूप टाकूया आपण। तूप व्यवस्थित आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे। तूप गरम झालं की याच्यात आपण इलायची टाकूया। आता आपण याच्यात रवा टाकू। रवा आपल्याला ना छान गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा मस्त तुपामध्ये। गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि मधून मधून हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि व्यवस्थित त्याचा कच्चापणा निघून गेला पाहिजे। तर त्याचा डार्क लाल कलर आला ना म्हणजे छान असा आपला रवा भाजला जातो। 4-5 मिनिटं रवा भाजून घेतल्यानंतर आता याच्यात आपण एक केळ टाकूया। केळ व्यवस्थित मिक्स करायचं याच्यामध्ये। आता आपण आपले ड्रायफ्रूट्स टाकूया। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। मी फक्त काजू बदाम आणि किशमिश घेतले। 2-3 मिनिटं आपण छान याला स्लो गॅसवरच परतून घेऊया म्हणजे केळ पण आपलं व्यवस्थित मॅश होईल याच्यामध्ये। आता 2-3 मिनिटं छान मिक्स झाले केळ आपलं। आता याच्यात आपण 1 वाटी साखर टाकली। 1-2 मिनिटं छान मिक्स करून घेऊ हे सगळं। त्यानंतर आपण इकडे हे बघा इथे गरम दूध घेतले मी। थोडं थोडं आपण दूध टाकायचे। पहिले थोडंसं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अजून थोडंसं टाकायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे पण छान असं मिक्स झाले। आता आपण याच्यावर झाकण मांडूया आणि फक्त 5 मिनिटासाठी स्लो गॅसवर ठेवूया म्हणजे रवा आपला छान शिजला जाईल। 5 मिनिटं झालेत बघा। मधून मधून मी 1-2 वेळा हलवले याला आणि एकदम मोकळा असा झाला आहे आपला रवा। हे बघा शिरा प्रसादाचा। तर आता आपण गॅस बंद करूया आणि तुळशीची पानं टाकूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर बाकीचे थोडे होते तुळशीचे पानं ते पण टाकते मी याच्यातच। तुम्हाला हा माझा शिरा आवडला असला प्रसादाचा तर व्हिडिओला लाईक करा,